नमस्कार मित्रांनो, मी फायनली पोचलेलो आहे राजापूर रोड स्टेशनला आणि आपण जाणार आहोत आज दोन स्पॉट करायला, ते म्हणजे आडिवरेची महालक्ष्मी आणि गणपतीपुळे. तर चला बघूया कसा होतोय सफर. चला मित्रांनो, मी उतरलेलो आहे राजापूर स्टेशनचा आणि इथून आहे ना आता मी दादा वगैरे येत आहेत, त्यांच्याबरोबर आम्ही जाणार आहे गणपतीपुळे आणि आडिवरे आणि अजून मुर्डेश्वर बोलतं आपलं काय ते मार्लेश्वर, जे आमचं भरपूर वर्ष फिरायचं राहिलेलं आहे, तिकडे जाणार आहेत. भेटूया थोड्या वेळात ते आल्यावर. मित्रांनो, अपना आरो भाई आ चुका है, देखो रिक्शा में, अभी दिखाते हैं आपको. ये हॅलो, बऱ्यात ना? आलो सकाळी. अंघोळ करून आलास तू? आई बोल कुठे होतं एवढं दिवस? गावी. अजून कुठे तुला आंबा? मला आईला हे बघा, मला आंबे आणले त्याने. थँक्यू. आई कशी आहे? मित्रांनो, आरो वगैरे आल्यावर लगेच आम्ही एक रिक्षा पकडली आणि आलो रत्नागिरी स्टेशनला. रत्नागिरी स्टेशनला जाण्यासाठी मित्रांनो आम्हाला आहे ना दोन वेज होते, ते म्हणजे एक तर बस आणि एक तर रिक्षा. आम्ही बस प्रेफर केलं होतं मित्रांनो. बसने थोडा टाईम लागतो, पण तुम्हाला अफोर्डेबल पिकनिक होऊ शकते आणि बसच्या तिकीट्स पण एकदम रिजनेबल असे 15 किंवा 20 रुपये असतात. आणि बाकी चला बघूया अजून पुढे कसा प्रवास आहे. मलाही पूर्ण प्लॅन माहिती नाही आहे, फक्त दादा आणि दीदीला माहिती आहे. बाकी चला. आणि आम्ही उतरलो होतो तेवढ्यात इथे चालू झाला ते म्हणजे पाऊस. पावसातनं जी मजा आहे ना मित्रांनो फिरण्याची लालपरीमध्ये, ती कुठेच नाही आहे. बाकी चला भेटूया पुढे. अरे बारिश हो रहा है, बारिश. क्या होता है? मित्रांनो 5 मिनिटातच पाऊस गेला आणि आम्ही विजिट केलं ते म्हणजे आपल्या आडिवरेचं महाकाली देवस्थान. मस्त असं गेट, समोर 2 हत्ती, छान छान. आणि आम्ही एंटर केलं ते म्हणजे आपल्या मंदिरामध्ये. मंदिराचा आतील भाग खूप सुंदर आहे मित्रांनो, शांतता आणि वातावरण खूप सुंदर. तुम्हाला मी दाखवतो, थोडक्यात व्हिडिओ दाखवतो आणि बघ. मित्रांनो, एंटर केल्या तुम्हाला पहिलं तर या काठीने पाणी ओढून पाय धुवायचे असतात स्वतःचे, पण पाणी खूप खाली गेल्यामुळे आम्ही जवळच नळ होते तिकडे जाऊन पाय धुतले आणि एंटर केलं मंदिरामध्ये. मित्रांनो, मंदिराच्या आतमध्ये एंटर गेल्या तुम्हाला एक वरती आहे ना मस्त अशा पेंटिंग्स दिसतील. आपल्या महाकालीचे 10 रूप दिसत आहेत तिकडे, म्हणजे सगळ्या देवींची नावं आहेत. आणि तुम्ही मंदिराचा गाभारा बघाल ना, खूप सुंदर आहे, शांतता आणि वेगळी वाईब आहे. बघा. मित्रांनो, महाकालीचं दर्शन घेऊन आम्ही आलो बाजूच्याच नागेश्वर मंदिराजवळ. तिकडे तुम्हाला शंकराची पिंडी आणि त्याच्या बाजूला तुम्हाला नागेश्वर देवताचं वारुळ दिसेल. खूप सुंदर असं मंदिर आहे, छोटंसं आहे, खूप मस्त आहे.
मित्रांनो, दोन्ही मंदिराचं दर्शन झाल्यावर आम्ही आलो बस स्टॉपला. बस स्टॉपला आम्ही पकडली ती म्हणजे रत्नागिरी डेपोला जाणारी बस. तिथून आम्हाला मिळणार होती ती म्हणजे गणपतीपुळेला जाणारी बस. कारण बसचा प्रवास हा सुखी प्रवास आहे, टायमिंग वरती आहे आणि अफोर्डेबल आहे. है ना? चलेगा. बाय बाय बस. रत्नागिरी बस स्टॉप फर्स्ट टाइम इन युअर लाईफ. कुठे आहे रत्नागिरी? ग्रामस्थ तिकडून जावं लागेल. मित्रांनो, बस स्टँडला उतरून आम्ही पकडली ती म्हणजे गणपतीपुळ्याला जाणारी बस. आणि ती म्हणजे आरेवारेच्या मार्गाने. कारण तो जो बीच आहे, तो समुद्र आहे, तो बघण्यात खूप मजा आहे मित्रांनो. तो जो व्ह्यू आहे ना, तुम्ही बघत असाल, हा 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 काय दिसतो मित्रांनो. मित्रांनो, स्टँडला उतरलो गणपतीपुळ्याच्या आणि पहिलं जेवलो. त्याच्यानंतरला मग निघालो हॉटेल. मित्रांनो, आम्ही चाललेलो आहे गेस्ट रूम. आम्ही बघितलेलं आहे, तिकडे चाललेलो आहे. हे बघा दादा, दीदी थकलेले आहे. थकलेले आहे मला खूप झोप आली. ॲज ऑलवेज. चला जाऊया. आणि तुम्हाला मी प्रेफरन्स देतो त्यांचा, कोणाशी बोलायचं काय प्रेफरन्स काय असेल ते. कारण मला झोप आली म्हणून मी काय एवढं बोलत नाही. रूमवर जाऊन रूम दाखवतो डायरेक्ट. चला. हे बाबा, हे बघा वातावरण बघा मित्रांनो. हे बघा, हाय कर आता कर. हे बघा. आणि इकडच्या रिसेप्शनिस्ट आपल्या आजी आहेत. हे बघा. आजी, नाव काय तुमच्या हॉटेलचं? पाहुणचार. हे पाहुणचार आपण वरती पण वाचलं ना? हा, वरती पण होते. ते पण तुमचंच आहे वरती? दुसरे कुठे आहे? हे अजून एक बघितलं होतं आपण, पुढे एक होते. मग नाव, अरे इथे हॉटेल पण बघितलं होता पाहुणचार. बाकी रूम आपली वरती आहे. हा इथे हॉल आहे. आणि बघा पूर्ण तुम्हाला दाखवतो. झोपाळा पण आहे बघा, कॉम्प्लिमेंटरी आरव साठी. आणि इथून वरती आपली रूम आहे. ठीक आहे, इथून आपली वरती रूम आहे. सध्या ते साफ करतात, आताच चेकआउट झालंय. त्याच्यामुळे भेटूया 5 मिनिटात साफसफाई झाल्यावर. ठीक आहे, बाय बाय बोल. बाय बाय बोल. बाय. मित्रांनो, आपण या स्टेअर्स चढून वरती आलेलो आहे. मी आराम वगैरे झालेला आहे पूर्ण. मगाशी व्हिडिओ काढला नाही कारण मोबाईल आपला स्विच ऑफ झाला होता. बरोबर दोस्तों, अपना रूम दिखाते हम लोग. आ जाओ. अरे देखो देखो। आपको कुछ तो दिखाता हूँ. चलो इस लाइट पर देखो, चलो. ये इधर इधर सबसे पहले तो हम लोग वॉशरूम दिखाते हैं. ये देखो वॉशरूम. हाँ हाँ, ना टॉयलेट है. और ये अपना इधर बेड. हाँ, ये दिखाओ टेक्नोलॉजी या. ओहो, टेक्नोलॉजी या. बंद तो करो. और बाकी ये अपना रूम. ये देखो. और कुछ आपको दिखाता हाँ, और क्या है हूँ. दिखाओ. हेडफोन. हाँ, और ये अपना इधर, अरे समोर इधर खड़ा रहो. अरे इधर ते ठेव. हे बघ इकडे समोर आरशात बघ ना. ये यो कर यो. चलो बाय बाय. आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो. हे बघा इथे. याहू, एकदम ब्युटिफुल. ए काय देतोस पागल. आणि बाहेर ये अपना गॅलरी आहे इधर. तो दादा, हा झालं येते ती ही रूम आपल्याला फक्त आणि फक्त 2000 रुपयामध्ये भेटलेली आहे. तुम्हाला खाली इन्फॉर्मेशन देईन मी कमेंटमध्ये. बाकी चला भेटूया. दर्शन घ्यायला आम्ही आता गणपतीपुळ्याला निघतोय. भेटूया मंदिरात. चला.
मित्रांनो आमच्या हॉटेलपासून 5 मिनिटावरती आहे आणि हे बघा हिम्मा 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 3, 4 and 5 या मारायला आले. कसं वाटलं? कैसा लगा? आया की नाही मजा? हा काय झालं? हा हे माझं फर्स्ट टाइम आहे. मी फर्स्ट टाइम इथे येतोय गणपतीपुळ्याला. दादा येऊन गेलाय एकदा आणि मी तर फर्स्ट टाइमच येतोय. तुझी माहिती आहे तू फर्स्ट टाइम आली. तू पण फर्स्ट टाइम. तिचं पण फर्स्ट टाइम आहे. माझा पण फर्स्ट टाइम आहे. आरोचं पण फर्स्ट टाइम आहे. दादा येऊन गेलेला आहे. ट्रॅफिक आहे भरपूर. हा तो रोड तसा आहे नाही हे काय स्थान श्री गणेश मंदिर आहे काय. लोक बघतात ना असं वाटतं ओळखीचे आहेत. लोक बघतात असं वाटतं ओळखीचे आहेत म्हणून. भावांनो गर्दी खूप आहे. सॅटर्डे संडे तुम्हाला दाखवतोय बघा. लोक इथे लाईनीत बसलेले आहेत आणि बाजूला बीच तर आहे. नंतर आपण जाणार आहे बीचला. ठीक आहे सध्या तर दर्शन घेऊया. ज्या कामा लाईन नाही आहे दादा. लाईन नाही आहे पूर्ण खाली आहे. बांधलेलं पण नव्हतं. लाईन तर नाही आहे. बघूया दर्शन कसं होतं आहे. पटापट झालं तर आपल्याला बीचवर जाता येईल. नाही तर उद्या मॉर्निंगला यायचं आहे आपल्याला. बघूया चला भेटूया मंदिरामध्ये. समोरच आहे. मित्रांनो आम्ही हे घेतलेलं आहे गणपती बाप्पाचा फेवरेट जास्वंद आणि मागे आरो हाय तर कर दादा. दीदी कुठे आहे? हॅलो करतो. आणि पूर्ण लाईन खाली आहे मित्रांनो. हे बघा फर्स्ट लोक आम्हीच वाटतं येणारे. ठीक आहे चला बघूया काय होतं मंदिरामध्ये. व्हिडिओ काढायला भेटलं तर काढू नाहीतर मग असंच दर्शन घेऊन येऊया. चला मित्रांनो प्रत्येक लाईनच्या एंडिंगला असं लिहिलं होतं की मोबाईल बंद करा. व्हिडिओग्राफी इज नॉट अलाउड. त्याच्यामुळे मला मंदिरामधली शूट करायला आलं नाही आणि बाकी जेवढं मला पॉसिबल आहे तेवढं मी शूट केलेलं आहे. तुम्ही बघा मंदिर खूप छान आहे आणि दर्शन आमचं एकदम 15 मिनिटातच झालेलं आहे. Without any waiting, we are here for the first time. मित्रांनो अजून इन्फॉर्मेशन हवी असेल तर या ब्लॅकबोर्डवरती तुम्ही वाचू शकता. आणि तुम्हाला जर का व्हिजिट करायचं असेल आणि राहायची सोय नसेल तर इकडे भक्त निवास आहे. तुम्ही मंदिरामध्ये त्याचा पूर्ण त्यांनी एक सेटअप लावलेला आहे. कुठं जायचं कसं जायचं केवढं मोठं आहे ते. आणि बाकी आम्ही येताना मग सगळे लोक गणपती बाप्पाच्या मूषकला काहीतरी सांगत होते म्हणून मग आम्ही आमच्या बारक्याला पण पाठवलं. आरोला काहीतरी कानात सांगितलं आणि काय माहिती काय सांगितलं पण ठीक आहे चला. मित्रांनो आमचं दर्शन गणपती बाप्पाचं झालेलं आहे. अलाउड नाही आतमध्ये मोबाईल यूज करायला. मोबाईल
कंपल्सरी खिशामध्ये ठेवायचा, त्याच्यामुळे व्हिडिओ काय काढायला भेटला नाहीये. पण मी थोडं एंटर करतानाच घेतलं व्हिडिओ, नंतर बाहेर आल्यावर थोडंसं झूमिंग करून घेतलेलं तुम्हाला दाखवेन मी. आणि आता आम्ही आलेलो आहे बीचला. हे बघा, कचरा टाकू नये आणि इथेच कचरा टाकलेला आहे मित्रांनो. हे बघा, तुम्हाला बीचचा व्ह्यू दाखवतो कसा आहे. मित्रांनो आम्ही चेंज करतोय आपल्या इकडे जायला आणि इधर ऊट आहे काय कुछ मालूम नाही. तुम्हाला चेंज करून भेटतो मी लगेच 2 मिनिटांमध्ये चेंज करतो. मित्रांनो आपण केलेलं आहे चेंज आणि दीदी इथेच थांबणार आहे. का नाही येते हा काय चला आपण जाऊया. दादा गेलेला आहे. तेडे चालो तो घोडा मित्रांनो परत 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 मी पण येतो थोड्या आता. फक्त व्हिडिओ मोठा शर्ट घातलेला भावांनो. पुढे जाऊया आता पुढे. लवकर लवकर लवकर. अरे परत 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 भावांनो फक्त व्हिडिओसाठी आपण शर्ट घातलेला थोडा. आता शर्ट घालून काढून येतो लगेच 5 मिनिटातच भेटूया तुला. शपथ उंठावरती बसायचे 50 रुपये. 2 मिनिटात चेंज करतो आणि भेटूया. करायचं ते ती वाली पण कोण भेटत नाही. दादाला आहे ना त्या आरो बरोबर थांबायला लागतं. हे बघा हा साला ऐकत नाही. हा बघ याची व्हिडिओ बनेल ती. मित्रांनो खूप साऱ्या उड्या मारल्यानंतर समुद्रामध्ये आम्हाला लागली भूक. त्याच्यामुळे मंदिरामध्ये होतं छोटासा प्रसादाचा नैवेद्य. ते आम्ही गेलो, थोडंसं खाल्लं आणि निघालो आपल्या हॉटेलला जायला. हॉटेलला जाता बाजूलाच मस्त असं सगळा माहोल होता, जत्रेसारखा बाजारपेठ. तिथे थोडा वेळ गेलो आणि चालू झालं ते म्हणजे आरोचे नाटकं. तुम्ही बघा हे बघा. अरे बापरे काय लिया दुर्बीन घेतलीये. काय बघणार बापाची पापड जवळ दिसली पाहिजे. अरे काय बघणार याच्यातून. हा हो दिसतोय मी दिसतोय. तुझे डोळे दिसत आहेत मोठे. कसा आवाज येतो ना. त्यांच्या पायाला नाळ आहे. गेल्या त्या मित्रांनो आम्ही आलेलो जेवायला आता रात्रीचं डिनर करायला. ते म्हणजे सानवी खानावळ त्यांच्या इथे. बाकीचं तुम्हाला टेस्ट वगैरे सगळं दादा सांगेल. बोल दादा. जेवून बघा मग समजेल. खूप छान खूप खूप छान. घरचा स्वाद आहे पूर्ण. घरचा म्हणजे पुन्हा पुन्हा जेवाल. सोलकढी तर एक माणूस कमीत कमी 10 वाट्या पिईल. मी दोन वाट्यात तर मीच प्यायलेलो व्हेज मध्ये. आणि नॉनव्हेज मध्ये फक्त 2 प्यायले. पण भाई टेस्ट वगैरे खाणं वगैरे खूप छान होतं. तर इकडेच यायचं. मस्त घरचा पूर्ण म्हणजे तुम्हाला घरचा फील येणार. हॉटेल असं कमी वाटणारच पैसे नाही. आणि कमी पैशामध्ये एकदम रिझनेबल. बाकी चला
आम्ही तर चाललोय आता आमच्या हॉटेलवरती तुम्हाला ते सांगितलेलंच आहे मी भेटूया हॉटेलला आणि आजच्यासाठी एवढंच. चला बाय बाय, गुड नाईट आणि जय शिवराय.